आउटफील्ड हे मैदान, कारण मैदानाच्या कुठल्याही बाजूला जर आपण विचार केला तर कुठल्याच बाजूला क्षेत्ररक्षकाला त्रास नाही. गवत आहे मैदानावर, त्यानंतर सपाटीकरण आहे, कुठल्याही कोण्यामध्ये झेल गेला, कुठल्या क्षेत्ररक्षकाला त्रास नाही ना, फलंदाजाला कुठल्याही प्रकारे इथे चेंडू गॅपमध्ये टाकण्यासाठी त्रास. जिथे तुम्ही चेंडूला ढकलाल तिथे तुम्हाला 2 धावा मिळू शकतात. चला क्षेत्ररक्षण सजून घ्या. फलंदाज दाखल झालेले आहेत बीबी स्पोर्ट इताडे संघाचे सलामीसाठी, तर स्ट्राईकसाठी सज्ज असतील. मधुकर नाश्टेकर यांना गुरुनाथ गोलंदाजी मार्गावर. बजरंग बजरंग पहिलं षटक घेऊन येते. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा, स्ट्राईक साठी सज्ज असेल मधुकर. बघूया सुरुवात कशी होते. पहिलाच सामना खेळतात आजच्या दिवसातील दोन्ही संघ. बजरंग राईट आर्म ओव्हर द विकेट. इथे मात्र एनफिल्डच्या वरून मारण्याचा प्रयत्न, एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने जातो चेंडू, जाईल का सीमारेषे आणि या इनिंगचा पहिला चौकार. दुपारचं सत्र सुरू झालेलं आहे. आमचे डीजे मास्टर सुद्धा आता या स्पर्धेमध्ये रंग भरणार आहेत. रस मिसाल पाहायला मिळेल त्यांच्याकडून मराठी हिंदी गीतांची. त्या चेंडूवर चौकार गेल्यानंतर बघूया आता बजरंग काय गोलंदाजीमध्ये परिवर्तन करतोय का. फटकेबाजीमध्ये मधुकर कशा रीतीने बदल करतोय. प्रत्येक चेंडू गोलंदाज फलंदाजासाठी तितक्याच तोलामोलाचा असतो. डावपेच आखले जातात. इथे मात्र उजव्या शीच्या बाहेरील चेंडूचा पाठलाग केला होता जणू काही फलंदाजाने. चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला होता, मात्र चेंडू हलकी यष्टीरक्षकाच्या हातात निघून गेला. थोडा संशय व्यक्त केला होता फलंदाजाने पंचांकडे, मात्र पंच सांगतात की अगदी उत्कृष्ट चेंडू. पहिला चेंडू चौकार, दुसरा चेंडू लगेच निर्धाव. बजरंग कमबॅक करतो, वापसी करतोय. पुन्हा एकदा तशाच प्रकारचा चेंडू. आता मात्र इथे माफी नाहीये, ही तुमची चुकी झालेली आहे. खूप बाहेर आहे चेंडू. पंच थोड्या सेकंदासाठी खेळ थांबवायचा आहे, काही मिनिटांसाठी थांबा. आपलं वाहन येत आहे, चला वाहन चालक. तर नक्कीच इथे स्वादिष्ट चविष्ट अशी भोजनाची व्यवस्था आहे आणि ते भोजनाची व्यवस्था घेऊन आपले वाहन चालक येत आहेत. ओमसाई 40+ क्रिकेट संघ पिसे आपल्या आयोजकांचे सर्वांचे मनपूर्वक आभार मानावे लागतील, कारण आपण या खेळाडूंची प्रेक्षकांची जेवणाची व्यवस्था केलेली आहे. दरवर्षी नक्कीच हीच परंपरा राखली जाते या गावात. अन्नदान श्रेष्ठ दान असं म्हटलं जाते आणि इथे नक्कीच भुकेले सर्वजण असतात. खेळता खेळता पोटाची भूक भागवणं गरजेचं असते आणि त्या अनुषंगाने आपण जो प्रयत्न करत आहात, जी सेवा देत आहेत, याचं आपण खरंच कौतुक करावं तितकं कमी. बजरंग थोडा स्टॉप झालेला खेळ बघूया काय परिवर्तन घडते इथे.
उजव्याच्या बाहेर चेंडू कट शॉट खेळण्याचा प्रयत्न वारंवार केला जातो. आता इथे सफलता मिळाली पण चेंडू बॅटच्या पट्ट्यात व्यवस्थित आले नाही, घेता आलेला नाही. टायमिंग थोडंसं चुकलं फलंदाजाचं. एकेरी धाव, चौकार, निर्धाव, वाईड एक, बरंचसं काही या षटकात पाहायला मिळालं आपल्याला. धाव संख्या आहे ती 6. बिनबाद 6. मधुकर आणि गुरुनाथ स्ट्राईकसाठी पहिल्यांदा सज्ज होते. गुरुनाथ, प्रखर ऊन आलेला आहे आता. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मिस टाइम झालेला आहे. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडतोय, क्षेत्ररक्षकांपर्यंत पोहोचत नाही आणि इथे मात्र यष्टीरक्षकाकडे पोहोचतोय का चेंडू. पोहोचलेला होता मात्र थोडा उशीर झाला आहे. तिथे धावचीची संधी निर्माण झाली होती मात्र रनिंग बिटवीन द विकेट खूप चप्पल पाहायला मिळाली आपल्याला फलंदाज गुरुनाथ कडून. जीवाच्या आकांताने आपली क्रीज गाठली होती गुरुनाथ याने. धावसंख्या 8. चविष्ट स्वादिष्ट जेवणाची इथे व्यवस्था सुरू झालेली आहे. लाभ घ्यायचे आहे. आता मात्र कट शॉट मारण्यामध्ये यशस्वी झालेले आहे. जाते शॉट थर्डमॅन कडे. चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळते आपल्याला. पहिल्या षटकात 10च्या आतमध्ये जेव्हा तुम्ही धावा ठेवता तेव्हा तुमच्यावरची जबाबदारी दिलेली आहे पहिल्या षटकाची, ती तुम्ही पार पाडली आहे व्यवस्थित असे ते गृहीत धरले जाते. आणि बजरंग यांनी तशी कामगिरी केलेली आहे. पहिल्या चेंडूवर चौकार गेल्यानंतर कमबॅक केलेला आहे. एक अवांतर धाव दिली होती वाईटच्या स्वरूपात. ओव्हर द विकेटचा मारा, पायावर आधारित चेंडू अपील केला जात नाहीये. माहित होतं गोलंदाजाला की इथे कुठल्या प्रकारे संधी नाही पायचीची. डायस्टीच्या बाहेरील चेंडू होता. अवांतर एक धाव मिळते लेग बायच्या स्वरूपात. घरत सरांचा, लारा सरांचा इशारा येतो षटक संपल्याचा. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या दुहेरी अंकात पोहोचते 10. बिन बाद 10, नाबाद 10. तर सकाळपासून मित्रांनो सामने जे झाले ते कुठलेही सामने एकतर्फी झालेले नाही. भलेही पोगाव संघाने आता जो सामना जिंकला त्या सामन्यात चांगली फलंदाजी त्यांच्याकडून पाहायला मिळाली. मात्र जे सकाळच्या सत्रामध्ये सामने झाले ते एकंदरीत 40च्या आसपास संघाने धावसंख्या उभारली. कुठल्याही संघाने 50च्या पुढे जाण्याचा प्रयत्न दिसला नाही किंवा प्रयत्न झाला नाही. कारण गोलंदाजी सकाळच्या सत्रामध्ये चांगली झालेली आहे. मातीची खेळपट्टी आहे त्याच्यामुळे गोलंदाजांना थोडीशी इथे साथ मिळते. हवेचा ओघ जर आपण बघितला तर बघा झाडांच्या पाल्यावरून आपल्याला समजते की शांत आणि एकदम कुठल्याही प्रकारे ओघ नाही हवेचा. म्हणजे फलंदाजांना अजूनपर्यंत इथे या खेळपट्टीने साथ दिलेली नाहीये, या मैदानाने साथ दिलेली नाही. खरी हुकूमत आहे ती गोलंदाजांची. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज येतोय मनोज. मनोज तरे येतोय राईट ओव्हर द विकेटचा मारा. आता मात्र उत्कृष्ट फटका आहे. डीप पॉइंट सीमारेषेकडे क्षेत्ररक्षण होत आहे. दुहेरी धावे व्यतिरिक्त काही होणार नाही. तिथे प्रयत्न केला तर धोकादायक ठरू शकते. 2 धाव पूर्ण. चांगला फटका पाहायला मिळाला. मात्र क्षेत्ररक्षक जर आपण विचार केला तर बरोबर गोलंदाजांनी तिथेच ठेवलेला आहे डीप पॉइंटला. माहिती आहे गोलंदाजाला आपण आखोटप्प्याचे चेंडू टाकणार आहोत आणि त्याच्यावर कट शॉट खेळला जाऊ शकते फलंदाजाकडून आणि तशाच प्रकारे फटकेबाजी पाहायला मिळाली. पुन्हा एकदा आता मात्र शपल क्रॉस झाला होता. फलंदाज ते डीप स्क्वेअर लेगला जातोय. जोपर्यंत मिड विकेटचा क्षेत्ररक्षक चांगली फेकी करतोय आणि नक्की तिथे बाद होऊन परतावं लागेल तंबूच्या आश्रयाला धावचीच्या स्वरूपात.
पहिल्या षटकात 10, या षटकामध्ये आतापर्यंत 3 धावा, 1 धावचीत पहिला 1000 गुणांच्या स्वरूपात बसलेला आहे, धावचीतच्या स्वरूपात. स्ट्राईक साठी निलेश खातं उघड बघूया कशा रीतीने करतोय, कशी गोलंदाजी असेल मनोज कडून. नौख्या निलेश अटी आता आडव्या बॅटने खेळून काढलेला आहे. डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे, तिथे धोका झाला होता आधी, मात्र इथे धोका होऊ शकला असता. तिथे फुटबॉल प्रमाणे आपल्याला क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. केलेली मेहनत वाया घालवलेली आहे. जितकी मेहनत केली चेंडू पकडण्यासाठी तितकीच आपल्याच हातातून वाया गेली. एकंदरीत खाते 3ऱ्या धावेने उघड केलेलं आहे मनोज आणि 3 धावा पळून काढलेल्या आहेत. 3ही धावेने खाते उघड झालेले आहे. धावसंख्या 16. दुसरे षटक मार्गस्थ आहे. 4 षटकांचा हा सामना आहे. मनोज पुन्हा एकदा सलामीवीर मधुकरसाठी डाव्या एसटीच्या बाहेर चेंडू खरंच सर आमच्याकडे वळत आहेत. अवांतर 1 धाव. आडव्या बॅटनी खेळून काढलाय, स्ट्रेट चेंडू जातोय. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक जोपर्यंत त्याच्यावर झेपावतोय तोपर्यंत 1च धाव. तर अशा रीतीने तुम्हाला धावसंख्येला आकार द्यावा लागेल. संघर्षात्मक परिस्थिती निर्माण करावी लागेल प्रतिस्पर्धी संघासाठी. जितकी तुम्ही मेहनत कराल फलंदाजी करताना तितकीच तुमच्या गोलंदाजांना त्याचा फायदा होईल. मनोज मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅटची कडा घेऊन चेंडू जातोय. शॉर्ट थर्ड मॅनला क्षेत्ररक्षक तेथे आहे, चांगलं क्षेत्ररक्षण झालं आणि एकेरी धावावर समाधान मानावं लागलं निलेश याला. एकोणीस या षटकातील अंतिम चेंडू शेष असावा. मनोज मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव तर पूर्ण दुसऱ्या धावाचा प्रयत्न केला जाईल का? धोकादायक ठरू शकला असता. 2 धावा नाही होत, 1 धाव पूर्ण. 10च्या सरासरीने धावफलकावर 10 धावा झालेल्या आहेत, 23. त्या दरम्यान व्यासपीठावर आपल्यामध्ये काही मान्यवर उपस्थित आहेत, आपण त्यांना सन्मानित करूया. मित्रांनो, नक्कीच गोलंदाजांचा कर्दन कालला कित्येक गोलंदाजांना तोडलंय फोडलंय ज्यांनी. महेंद्र पाटील बाहुबली म्हणून ज्यांची ख्याती आपल्यामध्ये उपस्थित आहेत, आपण त्यांना सन्मानित करूया. मी गणेशदादा पाटील आपणास विनंती करतोय, आपल्या शुभ हस्ते आपण सन्माननीय महेंद्र पाटील यांना या ठिकाणी सन्मानित करायचं आहे. याच आपण व्यासपीठावर त्या ठिकाणी सन्मान घेतोय. बाहुबली खिलाडी म्हणून ज्याची ख्याती अर्थातच महेंद्र पाटील यांना या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे. मायेची उबदार शॉल, प्रेमाचं प्रतीक, पुष्पगुच्छ व या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित केलं गेलंय. त्यानंतर मित्र आपल्यामध्ये राजूदादा चव्हाण देखील उपस्थित आहेत, आपण त्यांना देखील सन्मानित करूया. खारबाव टीमची ही यवन जोडी. गणेश दादा पाटील आपणास पुन्हा एकदा विनंती करतोय, आपल्या शुभ हस्ते आपण राजूदादा चव्हाण यांना देखील सन्मानित करायचं आहे. त्यांना देखील मायेची उपदेणारी शॉल, प्रेमाचं प्रतीक, पुष्पगुच्छ व या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित केले जात आहे. गणेश दादा पाटील यांच्या शुभ हस्ते हा सत्कार व्यासपीठावर आपल्याला पाहायला मिळतोय. धन्यवाद. तर बोलूया आपण मॅचच्या दिशेने. किशोर इथे मात्र बघा पुन्हा एकदा निर्धाव चेंडू, लगातार 2 चेंडू निर्धाव. 10च्या सरासरीने 20 धावा केल्या होत्या 12 चेंडूत. त्यानंतर इथे 2 चेंडू निर्धाव टाकताना किशोर समोरच्या संघाला चॅलेंज करतो, दाखवून देतो की माझ्या गोलंदाजीवर तुम्हाला फटकाबाजी करणे सहज शक्य होणार नाहीये. 2 निर्धाव चेंडू. सलामीर मधुकर इथे उंच झेल उडालेला आहे, हवेत आहे चेंडू. क्षेत्ररक्षक पोहोचेल का? पोहोचलेला आहे मात्र झेल होऊ शकला नाही. चांगले प्रयत्न
100% प्रयत्न केले होते. जो शक्य होईल तितका योगदान देण्याचा प्रयत्न केला होता त्या क्षेत्ररक्षकाने. मात्र शेवटच्या क्षणी चेंडू हातातून निसटलेला आहे. मधुकर याच्या खात्यामध्ये अजून 2 धावा जोडलेल्या गेलेल्या आहेत. 22 धावा, तिसरे षटक मार्गस्थ. नव्याने दाखल झालेल्या प्रेक्षकांच्या मॅचसाठी चालू सामना बेबी स्पोर्ट्स इताडे आणि कालिका माता खारबाव संघाने नाणेफेक जिंकली होती. आता मात्र शपल क्रॉस ओव्हर केलेला आहे. बॅटच्या टोळा लागतो आणि चेंडू जाईल सीमारेषे बाहेर. षटकार. बघितलं आपण क्षणचित्रामध्ये चेंडू बॅटच्या टोळा लागला होता. त्यानंतर चेंडूने उचली घेतली, हवेत चेंडू राहिला. असं वाटलं होतं की तिथे क्षेत्ररक्षक आहे त्याच्या हातात चेंडू विसावेल की काय. मात्र क्षेत्ररक्षकाला फक्त दर्शक बनण्याचं काम तिथे करावं लागलं आणि चेंडू त्याला गाठून बाहेर सीमारेषे बाहेर पडतोय. 6 धावांसाठी षटकार. या षटकाराने आता मात्र उंची गाठले. धावसंख्येने 28 किशोर मधुकरसाठी पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. कार्पेटच्या साहाय्याने चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक तोच आहे तिथे. चांगले क्षेत्ररक्षण. फेकी मात्र चांगली होत नाही. फलंदाज बाद. हारागिरी केली फलंदाजाने. गाफील राहिले आणि तिथे फायदा घेतला. तिथे गोलंदाजाने धावचीच्या स्वरूपात स्वस्तात निलेश बाद. होत असतो किंवा आयुष्याच्या कुठल्या वळणावर आपण जेव्हा एखाद्या घटनेपासून गाफील राहतो, दुर्लक्ष करतो, तेव्हा अपघात होत असतात. इथेही तसाच झाला. फलंदाजाला वाटलं की मी अगदी सहज पोहोचेन, मात्र थोडेसे गाफील राहिले. आहारागिरी तिथे पाहायला मिळाली आणि त्याचा फायदा उचलला गोलंदाजाने. इथे मात्र फुटका चेंडू दिशा दिलेली आहे. आलेल्या पाहुण्यांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. विजय दादा आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. भाऊसाहेब त्र्यंबकेश्वर कोण आलेले आहेत. त्र्यंबकेश्वरून आले आहेत आणि BC चरीवची धर्मशाळा आहे. सगळ्या गोष्टी ते बदलतात. तर नक्कीच त्र्यंबकेश्वरून हरले भाऊ या स्पर्धेला भेट देण्यासाठी इथे आलेले आहेत. नक्कीच आपलं खूप खूप धन्यवाद. मनापासून आभार आपले. एवढ्या लांबचा प्रवास करून या स्पर्धेला, या गावाला भेट देण्यासाठी आपण आलेले आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. सन्माननीय श्री हरले भाऊ. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज येतोय. जुतू 3 षटकांची समाप्ती आणि धावसंख्या आहे ती 31. 11.33 ची सरासरी. 10.33 ची सरासरी. इथे 31 धाव. शेवटच्या षटकामध्ये तुम्हाला जेमतेम 10-15 धावा घेणं गरजेचं आहे. आणि गोलंदाजीच्या दृष्टीने जर विचार केला खारबाव संघाने, तर आपण 10च्या आत त्यांना रोखणं गरजेचं आहे. बघूया इथे मात्र या षटकात खूप सारं अवलंबून आहे. खूप सारं भवितव्य आहे या सामन्याचं. या षटकात आता
इथे मात्र आहेत ॲडव्होकेट, आपले सुद्धा मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. पिशेगावचे सुपुत्र, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. शैक्षणिक क्षेत्रात आपण चांगली कामगिरी केलेली आहे. अनेक तरुणांसमोर आपण आदर्श आहात. एक उत्तम दर्जाचे आपण वकील आहात, ॲडव्होकेट. चांगला आदर्श आपण निर्माण केलेला आहे तरुणांसोबत समोर. शैक्षणिक क्षेत्रात जितू फुटा चेंडूला आड बॅटने खेळून काढलेला आहे. त्यात काव कॉर्नरमध्ये चेंडू तिथे चांगले क्षेत्ररक्षण, ते चांगली फेकी होईल तोपर्यंत रनिंग बिटवीन द विकेट अतिशय तेज तरार, जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते आपल्याला दोन्ही फलंदाजांकडून. मधुकर सलामीला येताना बघा कुठेच कमी पडत नाही. नंतर आम्ही त्याच्या फलंदाजीची विगतवारी करणार आहोत. किती चेंडू आतापर्यंत खेळलेले आहेत आणि धावा त्यांनी बनवलेल्या आहेत. पुन्हा एकदा जितू उजव्या सीच्या बाहेरील चेंडू. घरच सर सांगतात की अवांतर धाव. 18 चेंडू आतापर्यंत एकट्या मधुकर याने सलामीला येताना खेळलेले आहेत. त्याने एकंदरीत धावा त्यांनी जमवलेल्या आहेत 31. म्हणजे एकतर्फी इनिंग खेळलेले आहेत. सलामीला येताना जणू काही रोहित शर्माच्या अंदाजाने त्यांनी सलामी दिलेली आहे. पुरुषाचा खेळण्याचा प्रयत्न केला होता, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. निर्धाव चेंडूने या षटकाची सांगता होते, इनिंगची सांगता होते. धावसंख्या थांबते ती 43 वर आणि 11च्या सरासरीने आता मात्र बरोबर 44 धावा कराव्या लागतील. बीबी स्पोर्ट इताडे आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्यायला लगेच चला, कारण आपण बघितलं दुसरा सामना दुसऱ्या फेरीचा आपण 3 षटकांचा खेळवला होता. म्हणजे वेळेच्या बाबतीत आपलं पूर्णपणे इथे नियोजन आहे, लक्ष आहे. तुम्ही कुठल्याही प्रकारे वेळ वाया घालवू नका, अन्यथा तुम्हाला कमी षटकांचे सामने खेळावे लागतील विजयी झाले तर. म्हणून प्रत्येकाने आपली जबाबदारी आहे वेळेचे नियोजन करणे हे ओळखून सहकार्य करा. पिशाची धर्मशाला त्याचे मुळात साधले आणि हा जो आहे ना वैभव विश्वास सपाट
सपाट माजी सरपंच विश्वास सपाट यांचा सुपुत्र ॲडव्होकेट आहे. माजी सरपंच कोण? विश्वास सपाट सुपुत्र वैभव. तर मित्रांनो, आपल्याकडे थोडी वेळ आहे, तर आपण सन्मानाकडे वळूया. अतिथी देवो भव या उक्तीप्रमाणे आपण आलेल्या पाहुण्यांचे उचित असा सन्मान करूया. आपल्या ओम साई 40+ क्रिकेट संघाच्या वतीने सन्माननीय अतिथी हरले साहेब इथे उपस्थित आहेत. त्र्यंबकेश्वरून इथे आलेले आहेत आणि आपल्या गावची धर्मशाळा आहे तिथे, त्या धर्मशाळेचे नक्कीच ते संगोपन करत असतात, तिथे देखरेख करत असतात, त्याच्यावर त्यांचं नियंत्रण आहे आणि आपल्या गावाला खूप सारं सहकार्य त्यांच्या माध्यमातून लाभत असते. एक धार्मिक कामगिरी ते पार पाडत असतात आणि विजय भाऊ यांच्या प्रेमाखातर ते इथे आलेले आहेत या स्पर्धेला. मी विनंती करेन डॉक्टर साहेब आपल्या शुभ हस्ते त्यांचा उचित असा सन्मान करता. आपल्यासाठी खास पाहुणे आहेत, एवढ्या लांबचा प्रवास करून ते आलेले आहेत आणि नक्कीच त्यांच्या या येण्याने, त्यांच्या पदस्पर्शाने ही आपली भूमी सुद्धा पावन झालेली आहे. धार्मिक क्षेत्रात चांगली त्यांची कामगिरी आहे. आपल्या गावची धर्मशाळा आहे त्र्यंबकेश्वर इथे, तिथे ते चांगल्या रीतीने सहकार्य करतात आणि आपल्या गावावर त्यांचं असलेलं प्रेम भुषवत असतात. खूप खूप धन्यवाद सन्माननीय श्री हरले साहेब. आपल्या पदस्पर्शाने नक्कीच ही भूमी पावन झालेली आहे, पवित्र झालेली आहे. त्यानंतर या पिसे गावात शैक्षणिक क्षेत्रात चांगली प्रगती केलेले सुशिक्षित व्यक्तिमत्व माजी सरपंच श्री विश्वास सपाट यांचे सुपुत्र ॲडव्होकेट वैभव विश्वास सपाट यांचा सुद्धा उचित सन्मान केला जाईल. तरुणांसाठी आदर्श असणारे एक शैक्षणिक क्षेत्रात प्रगती केलेले, यश संपादन केलेले व्यक्तिमत्व मी विनंती करेन गणेशजी पाटील आपणास की आपल्या शुभ हस्ते या सुशिक्षित तरुणाचं उचित तसं सन्मान करायचे. मायेची प्रेमाची शॉल त्यांना अर्पण करायची आहे. त्यानंतर मन आणि हे वातावरण प्रफुल्लित करणारं पुष्पगुच्छ या स्पर्धेची ओळख, स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित करायचे आहे. खूप खूप धन्यवाद. आपण नक्कीच तरुणांसमोर आदर्श आहात. शैक्षणिक क्षेत्रात आपली चांगली कामगिरी आहे. चला पंचांनी इशारा केलेला आहे, सामन्याकडे वळूया. धावांचं आव्हान आहे 44-11ची सरासरी. पहिले षटक घेऊन येते जनार्दन. पहिल्या चेंडूला लेट कट केलेले आहे. क्षेत्ररक्षक आहे शॉर्ट थर्डमॅनला चांगली क्षेत्ररक्षक बघा तारीफ केली जाते या पाठराख्यांकडून. इताडे संघाचे पाठराखे खूप आहेत. डॉक्टर मनीष शिवारी यांच्यासाठी सुवर्ण संधी आहे. तुम्ही जर षटकार खेचलात तर तुमचे सहकारी, तुमचे मित्र डॉक्टर श्याम पाटील यांच्याकडून तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक. बघा संधी आहे, मित्राला मित्राकडून, सहकार्याला सहकार्याकडून. खारबाव संघाचे 12वे खेळाडू, कृपया नावांची ओळख आम्हाला होत नाहीये. मनोज, त्यांना डॅनी म्हणून ओळखलं जाते. इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, फक्त एकेरी धावे समाधान मानावं लागेल. मनीष आणि मनोज अशी सलामीची जोडी. जनार्दन दोन्ही चेंडू चांगल्या रीतीने हाताळले, चांगल्या गतीने हाताळलेले आहेत. 44 धावा करायचा. 11ची सरासरी कुठल्याही प्रकारे पहिल्या षटकात. इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक नाही, दर्शक बनेल तिथे चेंडू जाईल सीमारेषे बाहेर. षटकार. आशीर्वाद लाभला ठाणे जिल्ह्यानं फेमस झाला. आशीर्वाद लाभला ठाणे जिल्ह्यानं फेमस झाला.
तर नक्कीच आपल्या मित्रांनी ज्याला बक्षीस ठेवलं होतं त्या खेळाडूने एक षटकार मारून मित्राचं मन खुश केलेलं आहे आणि बक्षीस सुद्धा पटकावलेलं आहे.
डॉक्टर मनीष. धावसंख्या 33. आता मात्र 11 धावांची आवश्यकता आहे. फुलटॉस चेंडू. धावसंख्या 1. षटक संपलेले आहे. स्ट्राईक पुन्हा येते मनीषकडे. मनोज मात्र एकच चेंडू आतापर्यंत खेळलेला आहे. 12 पैकी 11 चेंडू मनीष याच्या वाट्याला आलेले आहेत आणि 11 चेंडूमध्ये एकंदरीत किती धावा जमा केलेल्या आहेत? 3 षटकार, 2 चौकार. तेहतीस धावा मनीष याच्या बॅटमधून आलेल्या आहेत. 17 चेंडू आतापर्यंत 11 चेंडू आतापर्यंत खेळलेले आहे. 12 चेंडूंचा खेळ झाला आहे. त्याच्यापैकी 1 चेंडू फक्त मनोज स्ट्राईकला खेळलेला आहे. सिंगल काढून स्ट्राईक दिली होती डॉक्टर मनीषकडे आणि तिथून मात्र हे वादळ आलं. सुनामी आली, चक्रीवादळ आलं असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आणि त्या वादळात लपेटला गेला पूर्ण संघ इताड्याचा. बिमिस्फोट इताडे संघ. फक्त 10 धावांची आवश्यकता. आधीच दुष्काळ, त्यात 13वा महिना, अवांतर 2 धावा, 8 धावांची आवश्यकता आहे. मला तर वाटते या षटकामध्ये सामन्याला फिनिश करण्याचा मनसुबा असेल मनोज आणि मनीषाचा. मनोज याला ही सुद्धा आपली फलंदाजी आजमावी लागेल, कारण यानंतर तुम्हाला सामना खेळायला लागेल, इन्फॉर्म मध्ये यावं लागेल. भलेही सामना आपण जिंकला नाही, मात्र त्या वाटेवर आहात. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे आणि इथे सॉफ्ट डिसमिसल. खूप उशिरा आलेला हा विकेट. करून घेत आहोत तुफान पिंपळास आणि वडवली संघ. नवीन फलंदाज येतोय मनोज म्हात्रे. हो सामाजिक कार्यकर्ते सन्माननीय नामदेवजी गोपाळ पाटील, आपण इथे आहात. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आपल्यास विनंती असेल की आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं. सन्माननीय सामाजिक कार्यकर्ते नामदेवजी गोपाळ पाटील, आपल्यास विनंती असेल. बघूया हॅट्रिक साधतोय का गोलंदाज मधुकर. लगातार 2 फलंदाज बाद केलेले आहेत. इथे मात्र काय घडलंय? डाव्याशीच्या बाहेर चेंडू. फुलटा चेंडू, नो बॉल. आणि इथे चेंडू जाईल का सीमारेषे? हो, जाईल सीमारेषे बाहेर. 5 धावा आलेल्या.
धाव करावी लागेल आणि सामना आपल्या खिशात टाकावा लागेल. शेवट कसा होतोय बघा, गोड करतोय का डॉक्टर मनीष? मोठा फटका येईल का? हो येईल मोठा. तर इथे दोन्ही येणार आहे तुफान. या सामन्यातील उत्कृष्ट खेळाडू डॉक्टर श्याम पाटील यांच्या शुभ हस्ते आपल्या मित्राला मॅन ऑफ द मॅचचं बक्षीस दिला जातो आणि त्यांच्या माध्यमातून त्यांना 3,000चं सुद्धा पारितोषिक दिलं 3 षटकारांसाठी. सन्माननीय सखारामजी पाटील साहेब
विद्यमान सरपंच सांगीगाव यांच्या शुभ हस्ते या महत्त्वपूर्ण सामन्याची नाणेफेक होत आहे. मान्यवरांचं मनपूर्वक इथे स्वागत आहे. स्वर्गीय अनिश अनिल दळवी आणि स्वर्गीय सुभाष शांताराम कांबेरे टॉस बॉक्स